गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आपण मजेतच आहोत. तर सकाळचे वाजल्या 6:30 आणि मी उठून आता अर्धा पाऊण तास झालेला. आता म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करते. रुजुल पण उठला सकाळीच आणि आता सकाळची सगळी कामं चालू झाली आहे. त्याचसोबत मला आज थोडं फ्रेश वाटत आहे, छान वाटत आहे. तर चला बघते काय आहे, कारण हा रुजुलला ना भूक लागली आहे. तर भेटतेच तुम्हाला नंतर. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग का बाबू. आणि हे माझ्या गालावर बघा कसं पिंपल आलं एवढं मोठं. तर फ्रेंड्स, इथे आता सकाळची कामं करून झाली. झाडून घेतलं मी आणि त्याच्यानंतर ना मी आता आंघोळ पण करून घेतली लगेच, कारण मग मला आंघोळीला वेळ होते आणि मग रुजुलचं पण मला बघावं लागतं. त्याच्यामुळे मी झाडून झालं तर आंघोळ पण करून घेतली आणि रुजुलनं इथे झोपलेला आहे. तर मी म्हटलं चल पटकन मी कपडे पण लावून घेते मशीनला, कारण यांची पण आंघोळ झाली होती आणि माझी पण झाली होती. आणि सगळे कपडे, कारण ना दिवसभरात 2-3 वेळा मशीन तर लागूनच जाते. एकदा आमच्या कपड्यांसाठी, मग रुजुलचे लावते एकदा, आणि मग एक्स्ट्रा काही असलं बेडशीट हे ते तर मग त्याच्यासाठी एक वेगळी लावते. कारण मी बेडशीट वगैरे ना आमच्या डेलीच्या कपड्यांमध्ये नाही टाकत. नाही तर मग काय होते, मी डेलीचे कपडे कधी कधी क्विक वॉशला पण वॉश करून घेते जास्ती नसले तर. त्याच्यामुळे मग बेडशीट कसं त्यामध्ये क्लीन होत नाही. बेडशीटला प्रॉपर तिचा वेळ लागतो. त्याच्यामुळे मग 1-2 बेडवरच्या बेडशीट वगैरे राहतात, तर ते एक सोबत टाकले तर होऊन जाते. मग त्यानंतर इथे रुजुलच्या ना हे काय रुमाल वगैरे होते, जे आपण त्याला तोंड पुसायला याला त्याला ठेवतो, तर ते मी तिकडे बाथरूममध्ये क्लीन नाही करत. आधीपासूनच मला तिकडे नाही क्लीन करावं असं वाटत. तर मी इकडे किचनच्याच नळावर करून घेते. तिथे एक वेगळं साबणच ठेवलं आहे मी त्याच्यासाठी. तर ते इथे क्लीन करून घेतलं आणि हे काहीतरी मला विचारायला आले होते, तर ते आता अंघोळ झाली, ते पण आता आपलं आवरून घेतलं त्यांनी आणि पूजा करून घेतात. आणि हे ना स्टँड आहे, तर हे स्टँड मला खूप दिवसापासून क्लीन करायचं होतं, कारण ना आपण झाडतो वगैरे तर सगळी धूळ उडते, तर त्याच्यावरनं पूर्ण धूळ झाली होती. फक्त जिथे कपडे वाळवतो ना तिथेच क्लीन होतं, बाकी जे साईडला ते ब्लू कलरचं दिसतं ना ते सगळं तिथे डस्ट होती. तर मला ते क्लीन करायचंच होतं. तर मी ना इकडे झाडांना पाणी टाकायसाठी बकेटभर पाणी घेऊन आलेच होते. तर मग विचार केला की स्टँड रिकामा आहे आज पहिल्यांदा. तर कारण कपडे वॉश व्हायचेच होते, तर ते काही कपडे होतेच नाही, तर हा ना रिकामाच होता. तर म्हटलं याला वॉश करून घेते. तर मस्तपैकी आता पाण्याने याला धुवून घेणार आहे मी. आणि यांची पूजा झाली होती, तर हे ना तुळशीला वगैरे पाणी टाकत होते, तर यांचं ते पूजेचं चालू होतं. आणि मी इकडे आता हे स्टँड धुवून घेते. आणि ऊन बघू शकता तुम्ही, बापरे काय भयंकर ऊन निघत आहे आता. आणि तशी पण आता ही हाडपक जे पितृपक्ष चालू झालेलं आहे, तर आता ही 15 दिवस ऊन खूप असते, वेगळीच अशी, म्हणजे एकदम लागणारीच ऊन असते. आणि यावाल्या वातावरणातनं तब्येतीवरही असर पडते, तर थोडंसं जपायलाच पाहिजे स्वतःला, कारण हा मोसमच विचित्र असतो 15 दिवसाचा. आणि मग तिकडे नवरात्र चालू झाली की छान मोसम होऊन जातो, थंड पण होते तो जरा. तर इथे आता स्टँड वॉश करून झालं होतं आणि झाडांना पाणी टाकून घेते मी पटकन, कारण आता ऊन खूप पडताना तर झाड रोजच वाळतं आहे, त्याच्यामुळे रोज मला पाणी टाकावं लागते झाडांना. आणि झाडं पण इतके झाले आहेत माझ्याकडे आता की एक बकेट म्हणजे अर्धा पाऊण बकेट तर पाणी लागूनच जाते, कारण माती पूर्ण सुकली राहते, तर त्याला पाणी जास्तीच लागते. तर आता इथे मी टाकून देते. आणि असं असते मॉर्निंगचा रुटीन, उठा पटापट सगळं करा, झाडू पोछा हे ते. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला तर मला नक्की सांगा. आजच्या व्लॉगमध्ये जास्ती काही शूट नाही केलं आहे मी फक्त तुमच्यासोबत सकाळचं काय रुटीन असते तेच तुम्हाला म्हणजे सांगणार होते.
तर असंच असते आपलं रोजचं रुटीन. आणि मग इथे यांनी पूजा वगैरे पण करून घेतली होती, तर मस्तपैकी पूजा झालेली आहे. आणि आमच्या घरी गोंद्याला फुलं पण येत आहे, तर ते फुलं पण यांनी वाहिलेले आहे, तुम्हाला दिसत असेल. बेबी ऊन आलता बेटा पा किती ऊन आहे. ओ झोपे बापल बापरे. तर हाय फ्रेंड्स. आणि या व्लॉगला ना काल एंड करायलाच विसरले, कारण ते कंटिन्यू असं शूटच करणं झालं नाही. फक्त तुम्हाला मॉर्निंगचं रुटीन मी दाखवणार होते. आणि काल यांना होती सुट्टी, ॲक्च्युली गणपती विसर्जनची सुट्टी होती यांना, त्याच्यामुळे तर काल ते काही शूट करणंच झालं नाही. नंतरचा दिवस असाच निघून गेला. आणि सुट्टी असली की माहीतच असते तुम्हाला, माणसं घरी असले की कसं असते, पूर्ण दिवस असाच बिझी चालला जातो. आणि मग थोडं काही 1-2 कामं होते, तर आम्ही थोडं बाहेर पण गेलो होतो. तर कुठे गेलो होतो, काय गेलो होतो, ते तुम्हाला आज म्हणजे येणाऱ्या व्लॉगमध्ये कळेल. तर चला, मी म्हटलं या व्लॉगला एंड करते. आणि तुम्ही या दोघांची मस्ती पण बघितली असेल याच्या आधी. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. आवडला ते क्लिक नक्की करा. तर चला, भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.